सजलेला आहे। हातात पताका असेल, टाळ असेल, मृदुंग असेल, अशा पारंपरिक वाद्याने हा संपूर्ण परिसर जो आहे तो चैतन्यमय आणि प्रसन्नमय झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। ज्या पादुका आहेत त्या देखील आता मुख्य मंदिरातून बाहेर पडलेल्या असून या मंदिराला प्रदक्षिणा मारली जाईल आणि त्यानंतर तुकोबारायांची पालखी जी आहे ते याच ठिकाणी असलेल्या इनामदार वाड्यात आजचा तिचा मुक्काम असणार आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण मंदिर जे आहे ते आकर्षक फुलांनी त्याची आरास केलेली आहे। महिला ज्या आहेत त्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन या ठिकाणी ठेवलेलं आहे। महिलांची बोलणार आहोत। कुठून आलात मावशी? पावना नगर। कसं वाटतं इथं आल्यावर? भारी चांगलं देव पांडुरंग पायरी चालू आता 14 वर्ष झाले पंढरपूर करतोय। पावना नगर गाव शिवली आणि पावना नगर तर उरसाचा देव आणि देव तर पंढरपूर। पाय दुखत नाहीत का? पाय दुखत नाही, काय नाही, आनंद फुया फुगड्या खेळून त्याने आनंद। बरं मावशी कुठून आलेत? नाही मी इथलीच आहे। पाय दुखतात का इथं आल्यावर? नाही दुखत, इथं पाय नाही दुखत। कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, खूप मन भरून आलाय आज, खूप आनंद वाटतोय। आपण बघू शकतो महिलांचा आनंद जो आहे तो गगनात मावेनासा झालाय। काही वारकरी माझ्या सोबत आहेत। माऊली कुठनं आलात? कितवं वर्ष आहे? कसं वाटतं या ठिकाणी आलं? माझं कोल्हापूरहून आलेलो आहे। मी अनेक वर्ष तुकाराम महाराजांच्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी मी येतो, दिंडी सोहळ्याला येतो। आपले जे हजारो वारकरी मंडळी आहेत त्या हजारो वारकरी मंडळींच्या सानिध्यामध्ये तुकोबारायांच्या पादुकांचं आत्ता पूजन झालं आहे आणि भव्य दिव्य असा तुकोबारायांचा हा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे। माऊली काय मागितलंय विठ्ठलाला? काय मागित नाही माऊली, दया मागली, फक्त क्षमा, दया क्षमा। पाऊस होऊ दे का यावेळेस? विठ्ठलाला काय सांगलं? पाऊस चांगला आहे, पाऊस आमच्याकडे बरा आहे पाऊस। हो आम्ही विठ्ठलाची कृपाच करा निघोडा पाहिजे। पंढरपूर पर्यंत चालत जाणार का? चालत जाणार, आमचं काही दुखणार नाही माऊली। आपण बघू शकतो या ठिकाणी लहान मुलगा जो असेल तो ते ज्येष्ठ वृद्धांपर्यंत या ठिकाणी टाळ असतील, मृदुंग असतील, त्या निनादात सगळे जे वारकरी आहेत त्यांनी एकच ठेका धरलेला आपल्याला पाहायला मिळतंय। कुठलाही भेदभाव, कुठलाही धर्म हा मध्ये न आणता सगळे एकोपा जो धरणारा कुठला सण असेल तर तो म्हणजे पालखी आणि त्याचीच प्रचिती जी आहे ती या देहूनगरीत आपल्याला होताना पाहायला मिळते। लाखोंच्या संख्येने जो वैष्णवांचा मेळा जो आहे तो आता देहूनगरीत दाखल झालेला असून पालखी सोहळ्याचं प्रस्थान जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि जे शेजारी इनामदार वाडा आहे त्या ठिकाणी पालखीचा आजचा मुक्काम असेल आणि त्यानंतर उद्या पालखी जी आहे ती आकुर्डी या ठिकाणी जाईल आणि त्यानंतर पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होईल। कॅमेरामन किरण काजेचा अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। बघतोय जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या प्रस्थान सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं हे यंदाचं 339वं वर्ष आहे आणि पालखीचा पहिला मुक्काम मंदिराच्या जवळच असलेल्या इनामदार वाड्यामध्ये असणार आहे। एकंदरीतच या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं वारकरी भक्तिमय वातावरणामध्ये सहभागी झालेले आहेत, तल्लीन झालेले आहेत। डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ, मृदुंग आणि यामध्ये देहूनगरी पांडुरंगाच्या नामात दुमदुमून गेली आहे। याच निनादात एकोप्यामध्ये वारकऱ्यांनी एकच ठेका धरल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या प्रस्थान सोहळ्याला आता प्रारंभ झालेला असून तुकोबा आता विठुरायाच्या भेटीसाठी रवाना होत आहेत आणि पालखीचा पहिला मुक्काम हा मंदिराच्या जवळच असलेल्या इनामदार वाड्यामध्ये असणार आहे।